महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे सलग 18व्यांदा आमदार झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली आहे। त्यामुळे संगमनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने एकमेकांना मिठाई भरून, फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आलाय। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनाच्या परिसरात पार पडलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याचे वृत्त संगमनेर शहरात येऊन धडकताच त्यांच्या जनसेवा संपर्क कार्यालयाच्या समोर तसेच संगमनेर बस स्थानकावरती महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला मिठाई भरवत तोंड गोड केलंय। तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जय जयकाराच्या घोषणा देत परिसर दणानून सोडला। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, RPIचे शहर अध्यक्ष कैलास कासार, डॉक्टर सोमनाथ कानवडे, राहुल खताळ, देविदास साबळे, भारत गवळी, दिलीप रावल, वाल्मिक शिंदे, राजेंद्र सांगळे, शशांक नामन, संदेश देशमुख, सुयोग गुंजाळ, रोहिदास गुंजाळ, अक्षय वरपे, अमित राठी, शुभम लहामगे, रणजित जाधव, महेश जगताप, सुयोग जोंधळे, महेश हांडे, रणजित गायकवाड, अनिकेत चांगले, पवन कानकाटे, अजिंक्य उपासनी, बापू रणधीर, ओमकार राऊत, सागर पावसे, नाना परबत, विजय श्रीखंडे, भगवान शिंदे, पप्पू गुंजाळ, अरुण जेडगुले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, संगमनेर। आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आपल्या नगर जिल्ह्याचे सुपुत्र माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला। त्यामुळे आज बस स्थानकाच्या परिसरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे। काय वाटतंय, काय विजय झाल्याबद्दल? आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदात स्थान मिळाले, काय वाटतंय तुम्हाला? या नगर जिल्ह्याला, महाराष्ट्र राज्याला त्यांच्याबद्दल आदर आहे, तर आम्हाला फार आनंद झालेला आहे। तो आनंद आमचा गगनात मावणार नाही। सन 2022मध्ये आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी क्रांती घडवली होती, त्यामध्ये आपले नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांनी महसूल मंत्री असताना अतिशय नगर जिल्ह्याला खूप मोठा न्याय देण्याचं काम आदरणीय विखे पाटील साहेबांनी केलं होतं। आज पुन्हा एकदा 8 वेळा आमदार होऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री विस्तारामध्ये आदरणीय विखे पाटील साहेबांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे। आम्हाला खऱ्या अर्थाने आज गोरगरीब शिवसैनिकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचं काम विखे पाटील साहेबांनी, आदरणीय सुजयदादांनी केलं होतं। युवकांची जी फळी उभारण्यात आली होती, जे कामं आम्ही विखे पाटील साहेबांकडे घेऊन जातो, अगदी ते एक फोन आणि प्रॉब्लेम सॉल्व असं जर त्यांचं व्यक्तिमत्व आहे, आम्हाला खूप आनंद असं झालेला आहे। त्याचबरोबर आमचे विखे पाटील साहेब 8व्यांदा आमदार होऊन याच्यात कॅबिनेटमध्ये मुख्य स्थान त्यांना मिळालेलं आहे। त्यांना आम्ही शिवसेना महायुतीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो। थांबतो। जय हिंद। राधाकृष्ण विखे पाटील 8 वेळेस मंत्रिपदाची शपथ घेत आहे। आमदार म्हणून 8 वेळेस निवडून आले। आज शपथविधी झालेला आहे, कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे। त्यामुळे आज आम्ही जल्लोष इथं साजरा करण्याकरता सगळे महायुतीचे पदाधिकारी जमलेले आहोत। आज सगळ्यांना आनंद झालेला आहे, त्याच्यामुळे आज फटाके वाजून आनंद साजरा करण्यात आलेला आहे। ऐतिहासिक विजयानंतर आज
कॅबिनेटचा जो शपथविधी झाला त्याच्यामध्ये आमचे नेते राधाकृष्ण विखे साहेब यांना 8व्यांदा विजय झाल्यानंतर 8व्यांदा कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तमाम संगमनेर व तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत करत आहोत। माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल आम्ही सर्वजण बस स्टँड परिसरात जमलेलो आहोत आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी नामदार विखे साहेब यांना हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।